वर्धा जिल्ह्यामध्ये घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांकडून बाप्पांच्या मूर्तींचं विसर्जन करण्यात येत आहे। सकाळपासून गणरायाच्या मूर्तीच्या विसर्जनाला सुरुवात झालेली आहे। आपण वर्धा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहोत आणि इथे नगरपालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची सुविधा उपलब्ध केलेली आहे। येथे कृत्रिम कुंड ची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि वर्धा शहरामध्ये नगरपालिकेच्या वतीने जवळपास 9 ठिकाणी कृत्रिम कुंड उपलब्ध करण्यात आलेले आहे। त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, आरवी नाका चौक तसेच बडे चौक आणि इतरही 4 ते 5 ठिकाणी ही कृत्रिम कुंड उपलब्ध करण्यात आले आहे। सोबतच सामाजिक संघटनांच्या वतीने देखील कृत्रिम कुंडांची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे। वैद्यकीय जनजागृती मंचाच्या वतीने पिपरी येथील ऑक्सिजन पार्क टेकडीवरती ही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे। नगरपालिकेच्या वतीने जे भाविक पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात येत आहे त्यांना प्रमाणपत्र देखील नगरपालिकेच्या वतीने देण्यात येत आहे। एकूणच वर्धा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पवनार, इराकी, सुकळी आदी ठिकाणी देखील गणरायाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात येत आहे। 10 दिवस भाविकांकडून मनोभावे पूजा अर्चा करण्यात आली। भक्तीचा हा सोहळा 10 दिवस पार पडला आणि आता गणरायाला दंड अंतक करताना भाविकांकडून निरोप देण्यात येत आहे। एकूणच पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे। महेश उंजाळ, TV9 मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।